विभागीय मराठवाड्याची बैठकीचं नियोजन करून अशा पद्धतीच्या घटना घडू नये। खरं तर ऊसतोड कामगार हा फिरतीवरती असतो आणि कुटुंबाला बरोबर घेऊन फिरत असताना त्यांच्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न, अनेक प्रश्न आवासून समोर उभे राहतात। पण खऱ्या अर्थानं त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊन त्यांचं पुनर्वसन करत असताना ह्या सगळ्या नियोजन यापूर्वी केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा प्रदेशाध्यक्ष यांनी तुमची बाजू घेतलेली होती। खरं तर महिला आयोग चौकटीमध्ये काम करतोय असं त्यांनी स्वतःचं व्यक्त केलेलं होतं। त्यानंतर विरोधक ज्या महिला आहेत महाविकास आघाडीच्या त्यांच्याकडे थेट प्रदेशाध्यक्षांना संपूर्ण टार्गेट जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत। तुमच्याबद्दल बोलण्याऐवजी प्रदेशाध्यक्षांवरती थेट टार्गेट करतात। मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकर्ते म्हणून आमचं काम पाहिलेलं आहे। त्याचा दर महिन्याचा आढावा आम्ही देत असतो। अनेक कार्यक्रमांना आदरणीय दादा असतील, प्रांताध्यक्ष असतील, यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। मग ही सायबर सुरक्षामध्ये असेल किंवा मेटाबरोबर टायप करत फर्स्ट टाइम सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित होते। ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित होते। त्याच्यामुळे त्यांना हे सगळं काम माहिती आहे आणि म्हणून टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात आहेत आणि म्हणून त्या पद्धतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून एका कार्यकर्त्याच्या संदर्भातलं पाहिलेलं काम आणि आयोगाची भूमिका ही त्यांनी मांडलेली आहे। आता टीकाकार कोणत्या स्तराला गेले हे आपण स्वतः पाहताय। काही महिला स्टेशनला पत्रव्यवहार तात्काळ पत्रव्यवहार केला जातो, मात्र पोलिसांकडनं त्याच्या बाबतीत कारवाई लवकर होत नाही। त्याच्या बाबतीत एक टाइम बॉन्ड केला पाहिजे। त्या अनुषंगानं काय चर्चा झाली किंवा त्या पद्धतीनं काय पावलं उचलली? या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी पत्र पाठवलेले आहे। पण इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील जेव्हा आयोगाचं पत्र हे संबंधित पोलीस विभागाला जातं त्यावेळेस पोलीस विभाग असेल, भरोसा असेल आणि विधी सेवा प्राधिकरण ह्या सगळ्या प्रक्रियेमधून ती केस जात असते। त्याच्यामुळे त्यांनी तातडीने ते केसचं चार्जशीट दाखल